नमस्कार. वर्ष 2026 मध्ये कामिका एकादशी रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी साजरी केली जाईल. एकादशी तिथी प्रारंभ 8 ऑगस्ट 2026 दुपारी 1:59 एकादशी तिथी समाप्त 9 ऑगस्ट 2026 सकाळी 11:04. उदय तिथीनुसार उपवास रविवार 9 ऑगस्ट 2026. ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:02 ते 4:45. अभिजित मुहूर्त सकाळी 11:37 ते दुपारी 12:30. कामिका एकादशी पूजा विधी. पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. भगवान विष्णूंच्या मूर्ती किंवा चित्रासमोर व्रताचा संकल्प करा. तुळशीची पाने, पिवळी फुले, धूप, दीप, नैवेद्य आणि फळे अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. कामिका एकादशीची व्रतकथा श्रद्धेने वाचा किंवा ऐका. शक्य असल्यास दिवसभर उपवास करून रात्री हरिनाम, सकीर्तन व जागरण करा. कामिका एकादशीचे महत्त्व. या दिवशी केलेल्या उपवासामुळे अनेक जन्माची पापे नष्ट होतात. भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पितृदोष आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो. शेवटी भक्ताला मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. कामिका एकादशी व्रतकथा. प्राचीन काळात एका गावात एक पराक्रमी पण अत्यंत क्रोधी क्षत्रिय राहत होता. एके दिवशी किरकोळ कारणावरून त्याचा एक विद्वान ब्राह्मणाशी वाद झाला. रागाच्या भरात त्याच्या हातून त्या निरापराध ब्राह्मणाची हत्या झाली. ब्रह्महत्या हे अत्यंत घोर पाप असल्यामुळे त्याला तीव्र पश्चाताप होऊ लागला. ब्राह्मणाच्या अंत्यसंस्काराला जाण्याची त्याची इच्छा होती, पण गावातील ब्राह्मणांनी त्याला नाकारले. त्यांनी सांगितले, तुझ्यावर ब्रह्महत्येचे महापाप आहे. यापासून मुक्ती मिळाल्याशिवाय तुला कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होता येणार नाही. हतबल झालेल्या क्षत्रियाने उपाय विचारला तेव्हा एका विद्वान ऋषींनी त्याला सांगितले, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील कामिका एकादशीचे व्रत श्रद्धेने कर. भगवान श्री विष्णूंची भक्तिभावाने पूजा कर. या व्रताच्या प्रभावाने अगदी घोर पापही नष्ट होतात. क्षत्रियाने पूर्ण श्रद्धा, नियम आणि संयमाने कामिका एकादशीचे व्रत केले. दिवसभर उपवास करून त्याने भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण केले आणि रात्री जागरण केले. मध्यरात्री त्याला स्वप्नात भगवान श्री विष्णूंचे दिव्य दर्शन झाले. भगवान म्हणाले, हे क्षत्रिया, तुझ्या प्रामाणिक पश्चातापाने, भक्तीने आणि कामिका एकादशीच्या व्रतामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले आहे. आता तू पापमुक्त झाला आहेस. सकाळी उठल्यावर क्षत्रियाला अंतःकरणात विलक्षण शांती जाणवली. त्याने आयुष्यभर धर्म, दया आणि सत्याचा मार्ग स्वीकारला. अशा प्रकारे कामिका एकादशीच्या व्रतामुळे त्याला पापमुक्ती आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त झाली. या कथेतून आपल्याला काय संदेश मिळतो तर खऱ्या अर्थाने पश्चाताप, श्रद्धा, भक्ती आणि भगवान श्री विष्णूवरील अढळ विश्वास यांच्या बळावर कितीही मोठे पाप असले तरी त्यातून मुक्ती मिळू शकते. कामिका एकादशी हे केवळ उपवासाचे नव्हे तर आत्मशुद्धी, क्षमा आणि भगवंताच्या कृपेचे पवित्र व्रत मानले जाते.